फ्रेंड्स, परमेश्वराची स्तुती हो. प्रियो, मला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला बोलायची आहे की मी काय बघितलं आहे की खूप वाईट गोष्टी आवडणाऱ्याचं प्रमाण खूप जास्त आहे. राईट आहे. तर जसं आपल्याला एखाद्या लोकांना नाही नॉनव्हेजच खायला आवडतं, चमचमीत पाहिजे, मसालेदार पाहिजे, आहे की नाही. आणि जे सेहतलं बघणारे लोक आहेत त्यांचं प्रमाण खूप कमी आहे प्रियांनो. ते सेहतसाठी सपक असेल तरी खायला तयार आहेत, सेहतसाठी ते बेचव असेल तरी खायला तयार आहेत, सेहतसाठी ते सॅक्रिफाय करतात. मन जरी म्हटलं ना की मला आता वडापाव खायचं, ते देत नाहीत, आपल्या मनाप्रमाणे चालत नाहीत. ते हे बघतात की माझ्या सेहतसाठी काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. राईट आहे की नाही. त्याचप्रमाणे विचारांचंसुद्धा आहे बघा. विचार, चांगले विचार खूप थोड्या लोकांना आवडतात आणि व्यर्थ विचार खूप लोकांना आवडतात. आणि तात्पुरत्या म्हणजे क्षणिक सुखाकडे धावणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण अनंतकाळच्या जीवनाच्या सुखाकडे धावणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे प्रियांनो. तर अनंतकाळच्या जीवनासाठी आपण जगावं आणि आपण कार्य करावं ही परमेश्वराची इच्छा प्रियांनो. हे जगिक जीवन हे थोड्या दिवसाचं आहे, बरोबर आहे की नाही. आजच मी देवाला न ओळखणारी ते कम्युनिटी आहे, तर त्यांच्यामध्ये ते सांगत होते की आपण कुठे राहतो, आपण आपल्या शरीरात राहतो, बरोबर आहे का. याचा मतलब आपलं शरीर म्हणजे आपण नव्हे, आपल्या शरीरात आपण राहतो आहे, याचा मतलब आपला आत्मा या शरीरात राहतो प्रियांनो, बरोबर आहे की नाही. तर हे शरीर पण तुमचं भाड्याचं घर आहे की नाही. मला कमेंट्स करून सांगा की काय म्हणणं आहे तुमचं. ओके. तर लोकांना माहीत नाही की जाणार कुठे आहे. इथपर्यंत